महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येत आहे। मुंबईत मोठा घोटाळा। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या पात्र लाभार्थीला मृत घोषित करून तिचे नाव एनेक्शर 2 मधून हटवण्याचा कट उघड। मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। यामध्ये मुंबईतील एक मोठं घोटाळा प्रकरण हे समोर आलेलं आहे। यामध्ये पात्र लाभार्थीचे नाव हे एनेक्शर 2 मधून हटवण्याचा कट उघडकीस झालेला आहे। यामध्ये श्री गणेश SRS सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितच्या पात्र सदस्य असलेल्या सीताबाई संपत सोनावणे यांचे नाव म्हाडाच्या एनेक्शर 2 मधून क्रमांक 30 वर पात्र लाभार्थी म्हणून नोंदवले आहे। मात्र अलका बाळकृष्ण सोनावणे या संबंधित व्यक्तीने तिचे नाव सीताबाई संपत सोनावणे यांच्या नावासोबत जोडून मोठ्या घोटाळ्याचा कट रचल्याचे उघड झालेले आहे। यामध्ये अलका बाळकृष्ण सोनावणे, नंदकिशोर गवाडे, विकासक अक्षय हाऊसिंग, गुरु गणेश सोसायटी मुलुंड पूर्व, श्याम लक्ष्मण बर्वे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य प्रवर्तक अमोल मधुकर लांडे साक्षीदार, मकरंद S परब हे साक्षीदार, तसेच लक्ष्मण नारायण भवड हे साक्षीदार, तसेच हेमंत जंगम नोटरी यांची नावे मुख्य आरोपी आणि षडयंत्रकर्ते यामध्ये नमूद आहेत। तर या फसवणुकीच्या प्रकारामध्ये म्हाडाने आवश्यक किती दस्तऐवज पडताळणी करून सीताबाई संपत सोनावणे यांना निवासी पात्र लाभार्थी घोषित केले। मात्र अलका बाळकृष्ण सोनावणे आणि तिच्या सहकार्यांनी संगनमत करून सीताबाई सोनावणे यांचे नाव हटवण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये पुनर्विकास योजनेतील कटक कारस्थान रचले गेले। आरोपींनी म्हाडाच्या एनेक्शर 2 मध्ये अलका सोनावणे यांचे नाव जोडले। यामुळे पीडितेच्या कायदेशीर हक्कांवर गदा येण्याचा धोका निर्माण झाला। यामध्ये खोटी मृत्यू घोषणा आणि बनावट करारनामा हा करण्यात आला। विकासक नंदकिशोर गवाडे आणि सह आरोपींनी व्यक्तिगत करारनामा तयार करताना पीडितेला मृत असे घोषित केले। हा करारनामा नोटरी हेमंत जंगम यांनी नोटरीकृत केला। बोगस आणि आर्थिक व्यवहार यामध्ये करण्यात आले। पुनर्वसन प्रकल्पामध्ये पीडितेला मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेतून वंचित ठेवण्यात आले। मागील 12 वर्षापासून लाखो रुपयांचा अपहार झाला आहे। बँक खाते आणि अन्य काही पुरावे यामध्ये आहेत। यामध्ये बँक ऑफ इंडिया तांबेनगर शाखा मुलुंड पश्चिम येथे सीताबाई सोनावणे यांचे सक्रिय खाते आहे, जे नियमित आर्थिक व्यवहार दर्शवते। बृहमुंबई झोपडधारक ओळखपत्र सर्वेक्षण 2000 मधील अनुक्रमांक 022847 हा त्यांच्या नावावर आहे। त्यामुळे त्यांच्या मृत्यूची खोटी घोषणा करून खोटे करारनामे बनवणे कायदेशीर गुन्हा आहे। पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पीडितेने मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल केली असून पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 यांच्याकडे संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल सादर करण्यात आला आहे। PSI नवनाथ ढेकडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत। न्यायाची मागणी सीताबाई संपत सोनावणे यांनी पोलिसांकडे याकडे केली आहे। यामध्ये पुढील मागण्या आहेत। यामध्ये सर्व आरोपींविरुद्ध FIR दाखल करून कठोरात कठोर कारवाई व्हावी, बेकायदेशीरपणे केलेल्या आर्थिक व्यवहारांची रक्कम परत मिळावी, त्यांच्या पुनर्वसनाचा आणि निवाऱ्याचा हक्क संरक्षित करून पुनर्वसन सदनिका त्यांच्या ताब्यामध्ये द्यावी। या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आलेला असून पात्र लाभार्थ्यांचे हक्क डावलण्याचा कट हा उघड झाला आहे। प्रशासन यावर कठोरात कठोर कारवाई करणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी गोपाळ आचरेकर यांनी। पाहुयात। या बाई जिवंत आहेत याचा हा पुरावा आहे। हा व्हिडिओ जो आहे तो पुरावा आहे। बाळ आज काय तारीख आहे? आज 28 आहे। 28/2/2025 28/2/2025 याचा काय पुरावा आहे का आज 28/2/2025 आहे? मी पेपर घेतलेला, पेपर वाचत होता, त्याच्यामध्ये मी तारीख मला समजली। म्हणजे आजचा पेपर आहे? हो। बघू, तुम्ही सगळेजण बघू शकतात की हे महाराष्ट्र टाइम्स आजचा वृत्तपत्र आहे। मुंबई शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025। तुम्ही दोघे जण हे मध्ये पकडा। याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की कोणताही दुसरा मोठा पुरावा आपल्याला पाहिजे। हे खूप मोठा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये ह्या काही लोकांनी मिळून या बाईचं हक्क त्यांच्याकडून हिसकून घेतला आहे, दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामध्ये त्यांची काय स्वार्थसिद्धी आहे
ते बघणं खूप गरजेचं आहे. इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज.